बोर झाला. बोर झालाय? कोणाला जास्त बोर कोणाला बोर झालंय? तर आपण चालू करू मग बायोलॉजी. दिमाग फ्रेश करा तुम्ही जरा. आपण काय शिकले ते आपल्याला रिवाइज करायचं आता लास्ट लेक्चर मध्ये. And then we will start our new topic. So last lecture कोणाचा हे चालू आहे कॅमेरा? सो लास्ट लेक्चर आपण काय शिकलो होतं? कोणाला रिवाइज केलाय तुम्ही लोकांनी? तुम्हाला आठवणी आहे काय शिकले आपण? आपण डीएनए आरएनए त्याचे मध्ये जे ॲडेनाईन गुआनिन थायमाइन असे 4 आणि त्याच्यामध्ये आरएनए मध्ये ॲडेनाईन युरेसिल थायमाइन गुआनिन असे काही 4 प्रकार होते. करेक्ट. सो आपण एकदा रिवाइज करू मग आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये जाऊ. तर आपण हे आपला टॉपिक होता हेरिडिटरी आणि इव्हॉल्युशन. आणि हेरिडिटरी आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय? हेरिडिटरी काय? कोण सांगणार म्हणला हेरिडिटरी? हेरिडिटरी काय आहे? म्हणजे जे आपल्या आई वडिलांकडून आलेले गुण म्हणजे हेरिडिटरी. चला तुम्ही बोलताना हात उचला आणि मग बोला. तर हो. चला गणेश सांग हेरिडिटरी काय? जे आपल्या मम्मी पप्पा मध्ये राहतं त्याच्यामधल्या काही गोष्टी आपल्यामध्ये येतात तर हेरिडिटी बनते. करेक्ट. इव्हॉल्युशन काय? कोण सांगणार इव्हॉल्युशन? ज्योती मॅम टाइम टू टाइम रिव्हॉल्युशन इज कॉल्ड टाइम टू टाइम चेंजेस होतात. आणि चेंजेस हे का होतात? अलका मॅम आजूबाजूला असलेल्या नेचरमुळे. करेक्ट. तर कोणी शोध केलं होतं पहिला हे जेनेटिक्स आणि हे ते एक्सपेरिमेंट कोणी केलं होतं? तुम्हाला हे नाव तुम्हाला डिफिकल्ट असं वाटतं पण तुम्हाला हे पाठ करावं लागेल एक्झाम साठी. हे खूप इम्पॉर्टंट नाव आहे. तुम्ही लिहून पाठ करा, वाचून पाठ करा, कसं तरी पाठ करा, पण हे नाव पाठ पाहिजे. 4 नावे. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला विचारणार हे 4 नावे काय आहे म्हणून. मॅम याची पीपीटी भेटू शकते? पीपीटी मी बघते पण तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते आता साठी रिव्हिजन साठी. तुम्हाला जे पाहिजे मला सांगा, मी थांबणार तिकडे आणि तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतो. येस मॅम चालेल. चला तर मला सांगा डीएनए हा कुठे असतो आमच्यामध्ये? कोण सांगणार मला? हात वरती करा, हात वरती करा, हात वरती करा. कोणीतरी न्यू हा अलका सांग मला, सांग कुठे असतो डीएनए? अलका तुझं माईक बंद आहे. माझा आवाज येतो का? मॅम मी सांगू? हो सांग ज्योती सांग. मॅम माझं नाव तरंगे and DNA is present in a chromosome. Correct. Chromosomes are made up of DNA. Where chromosome कुठे असतो?
DNA न्यूक्लियस ऑफ सेल. करेक्ट. शाबाश. तर आपण ह्याला न्यूक्लिक ऍसिड का म्हणतो? न्यूक्लिक ऍसिड म्हणतो म्हणून तो न्यूक्लियस मध्ये राहतो असतो. डीएनए आणि आरएनए तिकडे असतात म्हणून आपण त्यांना न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतात. त्यांचा ऍसिडिक असतं नेचर थोडं. डीएनएचा फुल फॉर्म काय? कोण सांगणार डीएनएचा फुल फॉर्म? मी सांगू? Deoxyribonucleic ऍसिड. मॅम शाबाश शाबाश. Deoxyribonucleic acid. सगळ्यांना आठवणी आहे. शाबाश. आरएनएचा फुल फॉर्म? ribosome रायबोन्यूक्लिक ऍसिड. ऍसिड. करेक्ट. तर डीएनए आणि आरएनए हा कुठल्या 3 पदार्थांनी बनतात? नायट्रोजन, फॉस्फेट ग्रुप, करेक्ट. आणि नायट्रोजनियस बेस, करेक्ट. फॉस्फेट शुगर, पेंटोस. पेंटोस शुगर. पेंट म्हणजे 5 कार्बन असतात त्यांना म्हणून त्याला पेंट म्हणतात. पेंटोस शुगर. करेक्ट. नायट्रोजनस बेसेस किती प्रकारचे असतात? 2 प्रकारची. 2 प्रकारचे. योगेश मला सांग ते 2 प्रकार कुठले? प्युरिनियस आणि पायरिमिडिनियस. प्युरिन्स आणि पायरमायडिन्स. अच्छा. तर प्युरिन्सचे कुठले प्युरिन्स मध्ये कुठले नायट्रोजनस बेसेस असतात? ॲडेनाइन अँड गॉनाइन. करेक्ट. पायरमायडिन मध्ये थर्माइन, सायटोसाइन, थायमाइन, एका जणांनी बोला. युरासाइन. करेक्ट. अलका मला सांग थायमिन डीएनए मध्ये असतो की आरएनए मध्ये असतो? डीएनए. करेक्ट. आरएनए. नाही, डीएनए मध्ये असतो थायमिन. युरासिल कुठे असतो? डीएनए. आरएनए. युरासिल आरएनए मध्ये असतो. तर थायमिन डीएनए मध्ये असतो आणि युरासिल आरएनए मध्ये असतो. आता मला सांगा ॲडेनिन बरोबर कोणी पेअर करतो? थायमाइन. करेक्ट. डीएनए मध्ये थायमिन पेअर करतो आणि आरएनए मध्ये युरेसाइन. करेक्ट. ग्वानाइन. सायटोसाइन. करेक्ट. तर स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डबल हेलिक्स. करेक्ट. आणि आणखीन काय असतो? एंटीपॅरलल स्टँडर्ड, करेक्ट. बेस पेअरिंग रूल्स अँड शुगर फॉस्फेट बॅकबोन. करेक्ट. अच्छा मला सांगा ते ॲडेनिन बरोबर थायमिन पेअर करतो तेव्हा किती हायड्रोजन बॉन्ड असतात त्यांच्या 2. दोघांमध्ये? करेक्ट. 2 पेअर्स असतात. सायटोसिन आणि ग्वानिन किती हायड्रोजन बॉन्ड असतात? 3. करेक्ट. करेक्ट. तर हे आहे आरएनएचं स्ट्रक्चर. आरएनएचे किती प्रकार असतात? 3. mRNA, tRNA, rRNA. करेक्ट. एमआरएनए मॅसेंजर म्हणजे RNA, ट्रान्सफर्सल RNA, रिसेन्सर रायबोझोमल. रायबोसोमल RNA. करेक्ट. मॅसेंजर आरएनए. करेक्ट. इथे आरएनए कुठलं, डीएनए कुठलं? डीएनए दुसरं, RNA पहिलं. ऑप्शन 1 जो डीएनए ऑप्शन 2. करेक्ट. कारण जो आरएनए तो सिंगल हेलिक्स राहतो, जो डीएनए सिंगल हेलिक्स. साबाश. सगळ्यांना माहित पडलं काय शिकलो होतो आपण लास्ट क्लास मध्ये? येस मॅम. येस मॅम. काही डाऊट? नो नो मॅम. मॅम. कोणाला काहीच डाऊट नाही? नो मॅम. नाही मॅम. चला.
तर आता मला सांगा, आपण आणखीन काय बघलो होतो? सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय होतोय? सेंट्रल डॉग्मा म्हणजे कुठला प्रोसेस होतोय? मॅम प्रोटीन्स ग्लुकोज तयार करायचं. करेक्ट, प्रोटीन सिंथेसिस होतोय. पण प्रोटीन सिंथेसिस कुठे होते? 2 स्टेप मध्ये होतोय. डीएनए पासून डीएनए पासून आरएनए, mRNA. mRNA ने मेसेज जातो प्रोटीन कडं. मग प्रोटीन टीआरएनए डीएनए मध्ये येतं आणि तिथं ओके, रिॲक्शन होते आणि ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोज तयार होतोय. कारण ग्लुकोज नाही तयार होत. तर आता मला कोण सांगणार डीएनए पासून एमआरएनए कसं बनतो? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? डीएनए पासून जेव्हा एमआरएनए बनतो, तो प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. करेक्ट, ट्रान्सक्रिप्शन. तर ट्रान्सक्रिप्शन मध्ये किती स्टेज असतो? तीन. करेक्ट. 10. ते स्टेजेसचं नाव बघा, कोण म्हणणार स्टेजेसचं नाव? न्यूक्लिएशन, इन्गोलायझेशन, टर्मिनेशन. करेक्ट. तर आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये कुठलं एन्झाईम आपल्याला हेल्प करतो ट्रान्सक्रिप्शन करायला? DNA. डीएनए तर एन्झाईम नाहीये. डीएनए मुळे ट्रान्सक्रिप्शन RNA. आरएनए काय? आरएनए काहीतरी एन्झाईमचं नाव होतं. तो इथे लिहिलं आहे, ग्रीन कलरचा आहे बघा, mRNA. इन्गोलायझेशन. स्क्रीनवर बघा. ग्रीन कलरचा कुठला तरी जॉईंट होतोय डीएनए मध्ये. आरएनए पॉलिमर्स. शाबाश, आरएनए पॉलिमरेज. करेक्ट. आता जेव्हा आरएनए पासून प्रोटीन बनतो, तो प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. शाबाश. अलका, म्हणजे करेक्ट. अलका मला सांग, तू तिकडे कुठला एन्झाईम आपल्याला हेल्प करतोय? कुठला एन्झाईम आरएनए पासून प्रोटीन बनवायला हेल्प करतो? आरएनए. हा, आरएनए आहे, पण तिकडे एक एन्झाईम लागतोय. जसं ट्रान्सक्रिप्शन मध्ये आरएनए पॉलिमरेज, इकडे तरी एक एन्झाईम लागतो आपल्याला. प्रोटीन. रायबोसोम. रायबोसोम. करेक्ट योगेश, करेक्ट. अलका करेक्ट, रायबोसोम्स. करेक्ट सांगितलं तुम्ही. हे तुम्ही बघितलं होतं, तुम्ही लोकांनी यांचं स्क्रीनशॉट घेतलं होतं ना लास्ट लेक्चर मध्ये? Yes, ma'am. तर आजचा आपला टॉपिक आहे इव्हॉल्युशन. तर इव्हॉल्युशन ह्याला खूप टाइम लागतो पहिल्यांदा. म्हणजे काही बॉडीमध्ये परमनंट चेंजेस होतोय, तो चेंजेस व्हायला तो हळूहळू होतो. ते खूप टाइम लागतो तो रेकॉर्ड व्हायला बॉडीमध्ये. तर तुम्ही स्क्रीनवर इकडे बघू शकतात, 3.5 बिलियन इयर अगो, 700 बिलियन इयर अगो, 400 मिलियन इयर अगो. तर इकडे लिहिलं आहे कसं एक ह्युमन मीन्स हे जे एजेस लिहिले आहे स्क्रीनवर, ते एजेस त्यांनी प्रेडिक्ट केले आहे की कितकं वर्ष लागलं असेल आपल्याला एप पासून ह्युमन बनायला. तर आपण इकडे हेच बघणार की इव्हॉल्युशन हा आपल्याला कळलं कसं पहिल्यांदा. म्हणजे आपण पहिला असं नव्हतो आणि आता आपण असं आहे, हे ह्याला आपल्याला कळलं कसं? मतलब हे प्रश्न कुठून आलं की आपण इव्हॉल्व्ह होलोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ह्युमन्स आर इव्हॉल्व्ह फ्रॉम मंकीज, म्हणजे माकडापासून ह्युमन बीइंग्स इव्हॉल्व्ह झाले. तर आपल्याला हे प्रश्न पडला कुठून की पहिला ह्युमन्स माकड होता या समथिंग एल्स होतं. तर का असं बघितलंय सायंटिस्टांनी, का असं रिसर्चांनी बघितलंय, ऑब्झर्व केलंय, ते आपण बघणार.
त्याला आपण म्हणतो एव्हिडन्स ऑफ येस लॅमर्स पासून ह्युमन झालं आहे हे तुम्ही करेक्ट बोलतो आहे. पण आपण दिसताना सायंटिस्टांनी असं का सांगितलेलं होतं पहिला, तर आपण आज इकडे बघणार एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. तर एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन मध्ये 6 प्रकार आहे. आणखीन प्रकार आहे पण आता इकडे आपण आपल्या सिलेबस मध्ये 6 प्रकार आहे आपण ते बघणार. पहिला आहे मॉर्फोलॉजिकल, सेकंड आहे अनाटॉमिकल, थर्ड आहे वेस्टिजियल ऑर्गन, फोर्थ आहे पॅलेंटोलॉजिकल, फिफ्थ आहे कनेक्टिंग लिंक्स अँड सिक्स्थ एम्ब्रोलॉजिकल. वन बाय वन आपण सगळे बघणार की हे कसं त्यांनी कम्पेअर केलं आहे आणि कसं याचा इव्होल्युशनचा परिणाम मीन्स कन्क्लूड केला आहे त्यांनी की हा इव्होल्युशन असं असं झाला आहे. म्हणजे फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल. तर मॉर्फोलॉजिकल मध्ये तुम्हाला इथे पिक्चर मध्ये काही सिमिलॅरिटीज दिसत आहे का? होय. काय सिमिलॅरिटी आहे? Structure of mouth, position of eyes, structure of nostril, ear pinna. हो. तर इकडे पिक्चर मध्ये तुम्हाला त्यांना असं दिसतो आहे की सगळ्यांचं जे माउथचं पार्ट आहे ना ते सिमिलर आहे, ते सेम आहे. तर मॉर्फोलॉजिकल जेव्हा आपण बघतो त्याला आपण असं आपल्याला असं वाटतं की हे सगळं एकच स्पीशीज पासून इव्हॉल्व्ह झाले आहे. म्हणजे त्यांचं स्पीशीज एक होतं पहिल्यांदा, इव्हॉल्व्ह होऊन ते लोक डिफरंट स्पीशीज बनले, आपल्याला असं कळतो. तर मॉर्फोलॉजिकल इव्होल्युशन पण ते असं म्हणजे ते दृढ नसतो. म्हणजे दॅट इज नॉट द ओनली थिंग. लाईक गणेश सेड ह्युमन्स आर इव्हॉल्व्ह फ्रॉम लॅमर्स. करेक्ट आहे. का माहित पडलं लॅमर्स? कसं माहित पडलं? पहिल्यांदा ते लोक सांगत होते की ह्युमन्स आर इव्हॉल्व्ह फ्रॉम मंकीज अँड चिंपॅन्जीज अँड एप्स. मीन्स बिकॉज दे हॅव सिमिलर काइंड ऑफ structures, like they walk on 2 feet, they eat like that, they have their fingers, म्हणजे ते लोक आपल्या फिंगर्स घेऊन ते लोक काही वस्तू उचलतात आणि शिकतात चिंपॅन्जी सारखं. ते असं म्हणत होतं. तो मॉर्फोलॉजिकल कंपॅरिझन मुळे ते म्हणत होते. पण जेव्हा डीएनए आलं, डीएनएचा ट्रॅकिंग आलं, आपल्याला कसं ट्रॅक करायचा एखादा डीएनए ऑर्गॅनिझमचा, जेव्हा कम्पेअर करून आपल्याला माहित पडलं की ह्युमन्सचा डीएनए आणि रोडेंट्स म्हणजे रॅट्स, असं माईस, ह्यांचा डीएनए खूप सिमिलर आहे आणि चिंपॅन्जीचा डीएनए इतका सिमिलर नाही आहे. तर तुम्ही बघत असाल जेव्हा काही एक्सपेरिमेंट होतात, रिसर्चर काही एक्सपेरिमेंट करतात मेडिसिन्सचा, काही दुसरा पदार्थाचा, ते पहिल्यांदा रॅट वर टेस्ट करतात. का मुळे? बिकॉज त्यांचं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर सेम आहे. रॅट जे आहे त्याचा आजचा जे पार्ट आहे म्हणजे किडनी, ते लंग्स अँड ऑल, ते खूप सिमिलर आहे ह्युमन्स पासून. तर आता रॅटवर एखादा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं, मग ते ह्युमन्सला देतात, और दे डू डिफरंट लेवल ऑफ एक्सपेरिमेंट्स. बिकॉज ऑफ दॅट रॅट्स आर ऑलवेज प्रेफर्ड फॉर द एक्सपेरिमेंट पर्पज. तर हे तुम्हाला क्लिअर झालं मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल मीन्स बाहेरचा सिमिलर पार्ट्स बघून ते लोक म्हणतात की हे यांच्या स्पीशीज सेम असणार, हे लोक सेम स्पीशीज मध्ये इव्हॉल्व्ह झालेला असणार. तर हे होतं मॉर्फोलॉजिकल. हे कळलं सगळ्यांना? हॅलो, येस मॅम. Yes, teacher. झोपतात का रे तुम्ही लोक? नाही मॅम. No, ma'am. Sir.
तुम्हाला समजलं मग मॉर्फोलॉजिकल काय आहे सिमिलॅरिटीज. आउटर पार्ट्स ऑफ द बॉडी, आउटर अपिअरन्स, आउटर बॉडी शेप, हे बघून ते लोक कम्पेअर करतात. नेक्स्ट आहे अॅनाटॉमिकल. आता इकडे चार प्रकारचे अॅनाटॉमिकल आहे. ते चारही लोक डिफरंट ॲनिमल्स आहेत. एक ह्युमन आहे, एक काऊ आहे, एक वेल आहे, एक बॅट आहे. पण त्यांच्या जे हातचं हड्डी आहे, अॅनाटॉमिकल मीन्स इनसाइड, व्हॉट इज इनसाइड द बॉडी. तर हातांचं जे स्केलेटल सिस्टम आहे, जे हड्डी आहे हातचं, त्यांना सिमिलॅरिटीज दिसलं आहे हे चारींचा. तर ते लोक म्हणतात की अॅनाटॉमिकल सेम आहे. म्हणजे हे सगळे काय आहे, पहिल्यांदा हे सगळे मॅमल्स आहेत. मॅमल्स म्हणजे मिल्क प्रोड्युसिंग एनिमल्स, they give direct birth to their offsprings. They will not lay egg. means ते लोक अंडी नाही घालत, ते लोक ऑफस्प्रिंगला डायरेक्टली बर्थ देतात. आणि म्हणजे त्यांचं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर सेम आहे. त्यांचं म्हणणं हे आहे की त्यांचं जे प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम असणार तो एकच असणार. त्याच्यापासून ते लोक इव्हॉल्व्ह होऊन डिफरंट काइंड ऑफ अॅनिमल बनले. म्हणजे एक असं काऊ, वेल, बॅट. आता कलर होणार आहे त्यांचं स्केलेटल सिस्टम. सगळ्यांकडे एक सारखं स्केलेटल सिस्टम आहे. बघितलं तुम्ही, त्यांच्याकडे एक सारखं स्केलेटल सिस्टम आहे. त्यांचा उंची, त्यांचा विथ चेंजेस असणार स्ट्रक्चर मुळे, पण त्याचं जे पार्ट आहे स्केलेटल सिस्टमचं ते सेम आहे. तसंच आपल्याकडे आपण पाणी सुद्धा बघू शकतो. म्हणजे in the plant leaves shape is similar but venation is different. तर आता मला सांगा, बियर हा आहे, तुम्हाला दिसतो बियर स्क्रीनवर. तुम्हाला मॉर्फोलॉजिकली कोणापासून सेम दिसतो बियर मॉर्फोलॉजिकली? मांजरापासून या कुत्र्यापासून, डॉग पासून सेम दिसतो या कॅट पासून सेम दिसतो बियर? अक्षता तुझा आवाज कॅट पासून? हो मॅम, कॅट पासून. येस मॅम. कॅट पासून कुठला सिमिलर दिसतो, काय सिमिलॅरिटी दिसतोय? इयर. मॅम किस चेहऱ्याचा कलर? इयर. आणि इयर मॅम. चेहऱ्याचं स्ट्रक्चर? त्याचं जर त्याच्या नोज आणि माउथ पार्ट तर डॉग सारखं दिसतोय. आणि त्याच्या पूछ पण डॉग सारखंच लहान असतो, कॅट सारखं मोठं नसतो. त्याचं टेल, बियरचा टेल डॉग सारखं छोटा असतो, कॅट सारखं मोठं नसतो. तर कोणापासून सिमिलॅरिटी दिसतोय आपल्याला मॉर्फोलॉजिकल? कॅट पासून, डॉग पासून? सांगा. आपलं तरी एक्झाम स्टडी चाललाय, जे तुमच्या मनात असलेलं ते सांगा ना मला, काही असू दे मग ते. तरुण सांग मला, कुठला सिमिलॅरिटी दिसतोय तुला? मॅम डॉगचं आणि बियरचं का? होय, म्हणजे बियर आहे हा कुठल्या जानवर पासून तुला मॉर्फोलॉजिकली सिमिलर वाटतोय, कॅट पासून, डॉग पासून? डॉग पासून.
ओके. आणखीन कोणाला काय सांगायचं आहे? कोणी अक्षताने सांगितलं कॅट पासून. पण जेव्हा आपण डिअरचा डीएनए टेस्ट केलं त्याचं सिमिलॅरिटी खूप सिमिलर तो सील पासून होतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सील हा सील आहे. ह्याच्या सारखं दिसतोय म्हणजे त्याचा जे प्रिमिटिव्ह होतो म्हणजे प्रिमिटिव्ह बियर होतो तो सील सारखा होतो. हे कळलं आपल्याला. अॅनाटॉमिकल पहिलं झालं मॉर्फोलॉजिकल बाहेरचं स्ट्रक्चर, दुसरं झालं अॅनाटॉमिकल आतचं स्ट्रक्चर, तिसरं आहे वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे आता जेव्हा सायंटिस्टांनी ज्या ऑर्गनचा आपल्याला काही फंक्शन नाही माहित त्याला आपण म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे तो एका वेळेला तो उपयोगी होता पण आता तो काही उपयोगाचा नाही आहे, त्याचं ते म्हणणे आहे. इयर मसल्स तुम्ही बघितलंय, कुत्रा मांजर सगळे आपले कान हिलवतात आहे, कान हिलवतात ते लोक, जिकडून आवाज आला तिकडे कान. Yes, ma'am. तसंच हे जे आपल्याकडे पण ते मसल्स आहे इयर्सचं, पण तो फिरत नाही इकडे तिकडे, आपण ते फिरू नाही शकत. मोस्ट ऑफ द ह्युमन बिंग्स, काही लोक करू शकतात, ते हिलवू शकतात पण सगळे नाही करू शकत. तर त्यांना ते लोक असं म्हणतात रिसर्चर्स की हे वेस्टिजियल ऑर्गन आहे, आता ते युजचं नाहीये म्हणून त्याला वेस्टिजियल म्हणतो. सेकंड असं एक्झाम्पल आहे विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ. एका टाइमात आपण खूप रॉ फूड खायचे, खूप कडक फूड खायचे, म्हणजे स्टोन एज टाइमच्या वेळी ते आपण पकवायचं नाही, त्यांना फूड कसं कुक करायचं ते यायचं नाही, ते लोक असंच खायचं. त्यावेळेला ते विजडम टूथ, त्यांचे तोंड पण मोठे होते आणि हे विजडम टूथ पण असं मोठे होते. तर त्यांना एक्स्ट्रा पॉवर द्यायचं हे विजडम टूथ चिव करायला, त्यांचं फूड कडक फूड हे सगळं चिव करायला हे विजडम टूथ उपयोगीला यायचं. पण आताच्या खाली जेव्हा ते इव्हॉल्व्ह होऊन त्यांचं तोंड पण छोटं झालंय म्हणजे माउथ पार्ट, आणि हे विजडम टूथ पण खूप मागे असतात. आता आपण कुक करून खातात, आपल्याला इतकं चिव करायला गरज नाही पडत फूडला. तर आता हे विजडम टूथ काही कामाचं नाहीये म्हणून काही लोक ते विजडम टूथ, डॉक्टर तुम्ही बघणार डेंटिस्ट लोक सांगतात ते तुम्ही काढू शकता, ते काही युजचं नाही विजडम टूथ, तुम्ही काढू शकता, हे टूथ काही उपयोगीचं नाही आहे. तर काही लोक ते काढून पण टाकतात. थर्ड आहे अपेंडिक्स. आता पहिल्यांदा सायंटिस्टांना वाटत होतं हे अपेंडिक्स काही उपयोगाचा नाही आहे, ते इंटेस्टाईनचा इकडे असतो छोटासा, काही उपयोगाचा नाही आहे इंटेस्टाईन. पण आता शोध करून त्यांना माहित पडलंय की इंटेस्टाईन मध्ये मायक्रोब्स कलेक्शन राहतात. म्हणजे जेव्हा तुमचं डायजेशन हे सगळं वीक होतोय तेव्हा अपेंडिक्स मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा कलेक्शन असतो. तो मायक्रो ऑर्गॅनिझमचा कलेक्शन तो इंटेस्टाईन मध्ये सोडतो आणि फूड डायजेशन होतोय, म्हणजे फर्दर फूड डायजेशन होऊ शकतो. तर त्यांना स्टोरेज हाऊस ऑफ मायक्रोब्स पण म्हणतात. आता रिसेंट शोध मध्ये असं माहित पडलंय. पण काही कालापूर्वी ते म्हणत होते की अपेंडिक्स हा त्यांचा उपयोग काही नाही आहे बॉडीमध्ये. फोर्थ आहे टेलबोन कॉकिक्स. आता टेलबोन आपल्याकडे आहे टेलबोन, पण आपल्याकडे टेल आहे का? आपल्याकडे टेल आहे, पूछ आहे आपल्याला? नाही मॅम. नाही. करेक्ट. पण आपल्याकडे त्याचा बोन आहे, स्केलेटल मध्ये स्ट्रक्चर मध्ये आपल्याला बोन आहे. म्हणजे आपल्याकडे एका काळात टेल होतं पण आपण ते यूज नाही केलं तर ते टेल हळूहळू होऊन गेला, छोटा होऊन गेला, तो टेल उडून गेला इव्हॉल्युशन मध्ये. तर
काही काही तुम्ही माकडात बघणार, बिल्लीत बघणार, उंदीर बघणार, त्याच्याकडे तेल आहे. पण आपल्याकडे फक्त छोटस पार्ट आहे त्याचं टेल बोनचं, पण तेल नाही. तर हे आपल्याला यूज नाही होत, म्हणून आपण त्याला वेस्टिजियल ऑर्गन्स मध्ये घातलाय. समजलं तुम्हाला आता वेस्टिजियल ऑर्गन्स? Yes, ma'am. हे एव्हिडन्स आहे इव्हॉल्युशनचा. याला आपण एव्हिडन्स मानतो इव्हॉल्युशनचा. म्हणजे एका काळात ते उपयोगी होते, पण आजच्या काळात ते उपयोगी नाही आहे. म्हणजे त्याचा इव्हॉल्युशन झाला आहे. काहीतरी झाला असणार की तो उपयोग आपण ते उपयोग करून बंद केला आणि म्हणून तो ऑर्गन गायब झाला. आता आमच्याकडे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. आता पॅलेंथॉलॉजिकल म्हणजे काय? म्हणजे ते खूप काळापूर्वी मेलेले इम्प्रिंट्स ऑफ ॲनिमल्स ऑर्गॅनिझम्स. ते इम्प्रिंट्स दगडावर पण असतो आणि त्याचं स्केलेटल सिस्टम पण असतो. काही ॲनिमलचं स्केलेटन नाही, पण त्याचा इम्प्रिंट असतो. सगळ्यांना माहित आहे शालिग्राम. सगळे कोणी बघितलं? काय असतं मॅम ते? नाही माहिती. तर आता ते आमच्यामध्ये त्याचं पूजा पण करतो आपण. तो आपण म्हणतो ते एका डिवाइन सारखा आहे, एका गॉड सारखा आहे. पण तो शालिग्रामात जेव्हा ते फोडतात तेव्हा तुम्ही इंटरनेटवर बघू शकतात आता जाऊन, म्हणजे क्लास नंतर. ते दगड असतो, ते दगडला फोडलं की त्याच्यामध्ये शिंपली सारखं एक डिझाईन असतो. तर काही ऑर्गॅनिझम्स खूप काळापूर्वी तिकडे मेलेले होते आणि त्याच्यामध्ये सेडिमेंट्स जमा होऊन ते हाड बनून त्याच्यामध्ये एक इम्प्रिंट आला. इकडे तुम्ही बघू शकता वरती एक छोटासा मासा आहे. तर ह्याला पण खूप सारे मासे दगडावर इम्प्रिंट झालेले असतात. तुम्ही आता फिश फॉसिल्स असं ऑयस्टर फॉसिल्स असं जाऊन बघणार इंटरनेटमध्ये, पण तुम्हाला पिक्चर्स भेटणार ते दगडमध्ये इम्प्रिंट झालेले प्राण्यांचं. तर हे एक पुरावा आहे की त्या काळात पण फिश होते, पण आजच्या सारखं नाही, पण ते वेगळे दिसत होते. तर आपल्याला हे कंपॅरिझन करू शकतो आपण की पहिला सुद्धा फिश होते 24 मिलियन इयर ओल्ड. आता डायनासोर आपल्याला कसं कळलं की डायनासोर होते? त्यांच्या स्केलेटन मुले कळलं आपल्याला. आपण तर कोणी बघितलंच नाही डायनासोरला. केव्हा कोणी बघितलं आहे का डायनासोरला तुम्ही? No, ma'am. तर आपल्याला कसं माहित पडलं डायनासोर होते? एका काळात आपल्या पृथ्वीत डायनासोर होते. तर त्यांचं स्केलिटन आपल्याला भेटलं जेव्हा आपण आर्किओलॉजिकल सर्वे केले आहे इकडं तिकडे जेव्हा. तर आपल्याला जेव्हा डिगिंग पासून ते डायनासोरचं पूर्ण स्केलिटल भेटलं आपल्याला. तर हा स्केलिटलला आपल्याला टाइम कसं कळलं की हे 68 मिलियन इयर ओल्ड और सो व्हॉट इयर ओल्ड आहे? तर आपल्याला इकडे एक प्रोसेस असतो कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग मध्ये हे प्रोसेसचं नाव आहे. तिकडे कार्बन 14 हा कार्बन आहे, ते आपण ट्रेस करतो. आणि हे कोणी शोध केला आहे? विल्यर्ड लिप्पीनी. तो सायंटिस्टचं नाव विल्यर्ड लिप्पी होतं. तर हे सगळं प्रोसेस करून आपल्याला समजलं की एका काळात आपल्या पृथ्वीत इतके मोठे जानवर होते डायनासोर सारखे, आणि ते लोक डिफरंट टाईपचे होते. काही लोक मांसाहारी होते, काही लोक शाकाहारी होते, काही लोक उडू शकत होते, काही लोक पाणीत होते. तर असं आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स ऑर्गॅनिझम्स होते पृथ्वीवर असं कळलं. हे पॅलेंथॉलॉजिकल मुळे. आता तुम्हाला माहित आहे
तुम्हाला सगळ्यांना तुम्ही केव्हा ऐकलं आहे डोडो बर्ड? कोणी ऐकलं आहे डोडो बर्ड साठी? डोडो बर्ड काय होतं? तर तुम्ही इकडे एक प्राणी होतं आपल्याकडे, एक पक्षी होतं इंडियामध्ये, डोडो बर्ड. तर जेव्हा ब्रिटिश लोक होते तेव्हा त्यांनी आपला फालतू मांजर कुत्रा आणलं होतं इकडं. आणि हे डोडो बर्ड कसं आहे, म्हणजे तो बर्ड आहे पण तो उडू नाही शकत. त्याचं एक कारण हे आहे की त्याचा हड्डी आहे ना, त्याचे स्केलिटल सिस्टम आहे, ते खूप वजन असतो, तो उडू नाही शकत. जसं ऑस्ट्रिच पण बर्ड आहे पण तो उडू नाही शकत. तर त्यांनी तो कसा एक्सटिंक्ट झालाय डोडो बर्ड? तो होता काही वर्षपूर्वी होता तो, पण एक्सटिंक्ट कसं झाला? ते कुत्रे मांजर जेव्हा जे घेऊन आले होते ब्रिटिशर्स, त्यांनी त्याचं प्रे करून करून त्यांनी ते प्रे करून करून ते लोक डोडो बर्डला खाऊन टाकलं त्यांनी सगळ्यांनी, आणि तो एक्सटिंक्ट झाला. इतकं त्यांचं शिकार केलं गेलं होतं. तर तुम्ही बघा आता जाऊन की ऑस्ट्रिच आणि डोडो बर्ड हा बर्ड काही का उडू नाही शकत, हे तुमचं होमवर्क आहे. आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे एका जानवर पासून दुसऱ्या जानवरचा मध्येचा जानवर कोण असणार, याला आपण म्हणतात कनेक्टिंग लिंक्स. तर पेरिपॅटस हा एक प्रकारचा किडा आहे, मला जसं स्क्रीनवर दिसतो. तर तो किडा, त्याच्यामध्ये लाईन दिसतोय, सेगमेंट्स त्याला म्हणतात. पण हा सेगमेंट अर्थवर्म मध्ये असतो आणि त्याच्याकडे अँटिना सुद्धा आहे जे कॉकरोच मध्ये असतो. तर हे आहे अर्थवर्म आणि कॉकरोचचा मध्येचा कनेक्टिंग लिंक्स. मध्ये अर्थवर्म आणि कॉकरोचचा मध्येचा जानवर कोण, ऑर्गॅनिझम कोण? हे पेरिपॅटस. तसंच तुम्ही बघणार डकबिल प्लॅटिपस. हे डकबिल प्लॅटिपस दिखण्यासारखं डक सारखं आहे, तो अंडी पण घालतो. पण जेव्हा त्याचे बाळ जन्माला येतो ते त्याला दूध पाजतो, जे लाईक मॅमल्स. तर आपण हे म्हणतात ते बर्ड्स आणि मॅमल्स मधलं हे जानवर कनेक्टिंग लिंक आहे. मध्ये कुठलं तर मध्ये इव्होल्युशन मध्ये हे जानवर इव्होल्युशन होता होता हे जानवर मध्ये आला आहे आणि ह्याच्यातून पुढे इव्होल्युशन होत आहे, होत होता. आपण असं म्हणू शकतो. तसं आपल्याकडे एक लंग फिश म्हणून जानवर पण असतो. लंग फिशला लंग्स आहे. फिशला लंग्स काय करायचं? फिशला तर गिल्स पाहिजे ना श्वास घ्यायला, पण त्याला लंग्स पण असतो. तर आपण म्हणतो जेव्हा पाणीचा प्राणी जमिनीवर येत होता त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले होते, म्हणजे त्यांनी लंग्स डेव्हलप केलं होतं. आणि हे लंग फिश त्या दोन्ही प्राणीचा कनेक्टिंग लिंक आहे. बीचचा प्राणी आहे जे पाणीत पण असू शकतो आणि थोडा वेळ जमिनीत पण असू शकतो. तिच्या लास्ट आहे एम्ब्रॉयलॉजिकल. आता हे सगळं एम्ब्रिओ आहे, फिटस म्हणते, बाल म्हणजे फिशचा बाल, फिश, रेप्टाइल्स, बर्ड, ह्युमन्स. तुम्हाला सगळ्यांना हे सेम वाटतंय? तुम्ही सगळ्यांना सेम वाटतंय का? तर काय हे सेम आहे? आपण काय याला म्हणतो, म्हणजे सगळ्यांकडे गिल्स आहे. जेव्हा ते डेव्हलप होत असतात फीटस, त्याच्यामध्ये गिल्स असतो सगळ्यांमध्ये. तर आपण म्हणतो की आपण सुद्धा ह्यातून इव्हॉल्व झाले, हे असं हायपोथेसिस, असं सेइंग असं म्हणतात ते लोक. आणि सगळ्यांकडे टेल आहे. आपल्याला टेल आहे का? तरुण, अलका, आपल्याला टेल आहे? मॅम मेरा नाम अलका नहीं है, मोहित है. नाही, पण जेव्हा आपला फिटस ग्रो होतो तेव्हा त्याच्याकडे टेल असतो. तर आपण ह्याच्यामुळे आपण बोलू शकतो की इव्हॉल्युशन असं झालेलं आहे. आपण ह्या सगळ्या स्टेजेस
आपल्याला दिसतं जेव्हा आपल्याला फिटस ग्रो होतो, गिल्स दिसतो, टेल दिसतो. आफ्टरवर्ड ते लोक ह्युमन बनतो, बर्ड बनतो, रेप्टाईल बनतो, फिश बनतो. म्हणजे सगळ्यांच्या स्टार्टिंग पॉइंट हे सगळ्या प्राणीच्या स्टार्टिंग पॉइंट सेम असणार. सायंटिस्टनी असं हायपोथिसिस केलाय, असं एम्ब्रिओ कम्पेअर करून. सगळ्यांना तुम्हाला कळलं हे? कळलं आजचा टॉपिक? मॉर्फोलॉजिकल मध्ये काय असतो? तरुण, हॅलो, झोपले का तुम्ही लोक? नाही मॅम आहो. तर मला सांगा मॉर्फोलॉजिकल मध्ये काय काय बघून ते कम्पेअर करतात? मॉर्फोलॉजी Similar picture, shape, body shape. करेक्ट. अॅनाटॉमिकल मध्ये Similarity is structure of bone and joint, but function of this bone and joints are different in different organisms. करेक्ट. म्हणजे अॅनाटॉमिकल म्हणजे आतलं पार्टचं कम्पॅरिझन. वेस्टिजियल ऑर्गन Degenerate or underdeveloped unless useless organ of organism. करेक्ट. पॅलेंटोलॉजिकल मीन्स फॉसिल्स, जे काही फॉसिल्स होते. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे बीजचा प्राणी, दोन ऑर्गॅनिझमचं बीजचा प्राणी जे काही आहे. एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे त्याचं फीटस कम्पेअर करून बघतात ते लोक, कुठलं फीटस सिमिलर आहे. चला आता तर आपण आजचा क्लास इकडे बंद करू. गुड नाईट. चला गुड नाईट, बाय.